खूप छोटी दिसतात मुलं सगळी. 5 ते 10. त्यातली 10 वर्षाची मुलं किती आहेत? हात वर करा. 10 वर्षाची 1 2 3 4 आणि 5 आणि बाकीची 5 6 4-5 वर्षाचे आहेत. मग आता काय आहे, माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे ती लबाड मनी माऊची आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती मात्र जरा मोठ्या मुलांची आहे, भूताची. मग कुठली सांगू? भूताची. पण मग तुम्ही घाबरणार नाही ना. पण यातलं भूत घाबरण्यासारखं नाहीये. तर आपण ही इंग्लंड मधली गोष्ट आहे बरं का. तर तुम्हाला इंग्लंड कुठे माहिती आहे का? युएसच्या जवळ. युएसच्या जवळ नाही, युरोपच्या जवळ. म्हणजे युएस आणि इंडियाच्या मधोमध्ये. तर ही इंग्लंडची गोष्ट आहे आणि इंग्लंडमध्ये एक छोटंसं खेळ होतं बरं का. आणि त्या खेळाचं नाव काय बरं होतं? त्याचं नाव एल्म्स ब्रिज. आता मी गोष्ट सांगते, तू गोष्ट सांगणार, मग माझं ऐकायचं. तर एल्म्स ब्रिज नावाचं एक छोटंसं खेळ होतं, खूप छान बरं का. अगदी तिथे फक्त 500 माणसं वगैरे राहायची आणि हिरवगार, खूप सुंदर. आणि खूप झाडं होती तिथे आणि छोटी छोटी घरं आणि एक कॉलनी होती आणि त्या कॉलनीमध्ये 5 फ्रेंड्स राहायचे. 5 फ्रेंड्स. त्या फ्रेंड्सची नावं तुम्हाला सांगू. त्यातली एक मुलगी होती, तिचं नाव होतं निया. नंतर मग तिचा एक मित्र होता लिओ. मग एक होती माया, इंडियन होती माया. मग एक होता झेन आणि एक होती एव्हा. तर यांचा ग्रुप होता 5 जणांचा आणि ते सगळे एकाच कॉलनीत राहायचे. आता त्या खेड्यातली काय गंमत होती माहिती का, तिथे एक सुंदर असं तळं होतं आणि त्या तळ्याच्या पलीकडे एक टेकडी होती. ते तळं खूप सुंदर होतं, पण त्या गावातलं कुणीच तिथे जायचं नाही. सांगा बरं का जायचं नाही? तिकडे भूत होतं आणि मग गावातली सगळी माणसं त्याला खूप घाबरायची, म्हणून कोणीच तिथे जायचं नाही. तुम्ही नाही ना घाबरत भूताला? कारण आपल्या पुण्यात भूतच नाही, हो की नाही? तर भूतबीत काही नसतंच, पण ह्या गावात मात्र भूत होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये काय भूत नसतं. तर मग तिथे ते भूत होतं, त्यामुळे गावातली सगळी माणसं खूप घाबरायची त्याला. पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. हो, पण आता आपण बोलायचं नाही ना त्याच्याबद्दल. आता आपण गोष्ट ऐकायला आलोय की. तर मग ही जी निया होती ना, निया, तर तिने काय गंमत केली, तिला तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटायचं होतं आणि त्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती. तुमची झाली ना उन्हाळ्याची सुट्टी सुरू, तशी त्यांची पण झाली होती. मग रात्री त्या मित्रांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. पण आता रात्रीच्या वेळी कसं भेटायचं? मग त्या नियानी काय केलं, आईला काय सांगितलं की अगं माझी ती मैत्रीण माया आहे ना, माया, तर तिच्या घरी आम्ही आज सगळे जमणार आहोत आणि आजची रात्र आम्ही तिथे मजा करणार, आम्ही खेळणार, पत्ते खेळणार आणि मग आम्ही एकत्र झोपणार. तर मी जाऊ का? आई म्हणली जा, काही हरकत नाही. म्हणून जेवण झाल्यावर कॉलनीत 2 घरं टाकून पलीकडे होतं त्याचं. मग ही माया, निया मायाच्या घरी गेली बरं का. आणि मग बाकीच्या मुलांनी ठरवलं होतं, त्यांनी काय सांगितलं आईला की आम्ही सगळे मायाकडे जातोय. आणि मग सगळे मायाच्या घरी जमले आणि मग त्यांनी मायाच्या आईला काय सांगितलं, आम्ही सगळे नियाच्या घरी जातोय. म्हणजे आई बाबा म्हणजे चालेल, गेलात तरी काहीच हरकत नाही. मग त्याच्यानंतर ती सगळी गँग जमा झाली आणि हळूच गुपचूप अंधारात तळ्याकाठी गेली बरं का. आई बाबांना इकडे वाटलं काय की मैत्रिणीच्या घरी झोपायला गेले. रात्रीचे 9 वाजले होते, अंधार होता, पण ही मुलं खूप शूर होती आणि त्यांच्याकडे टॉर्च होता, त्यांच्यातल्या एकाकडे मोबाईल होता, नंतर एकाकडे नाईट विजन गॉगल होते. नाईट विजन गॉगल माहिती, अंधारात दिसणारा गॉगल, असं सगळं होतं त्यांच्या. मग ते सगळे जमले.
मग तिथे तळ्याकडे एक झाड होतं बरं का, आणि त्या झाडाच्या खाली एक जुनी बोट होती. तर ती तो त्यांचा अड्डा होता. ते रोज त्या बोटी खालच्या तिथे जमायचे, पण ते रोज दुपारी जमायचे, पण आज ते रात्री जमले. मग त्यातला लिओ होता ना, तो म्हणाला, तुला माहितीये का आपल्या गावामध्ये भूत आहे, भूत. तर निया म्हणजे भूत बीत असं काही नसतं. मग झेन म्हणाला, हो ना, आमच्या सायन्स टीचरनी सांगितलं की देर आर नो भूत बीत असं काहीच नसतं. तर ती म्हणाली, नाही नाही, भूत असतं, माझ्या आजीने मला सांगितलं, आणि ते भूत ना मध्यरात्री व्हायोलिन वाजवत बसतो बरं का. तर म्हणे, तुझ्या आजीने स्वतः बघितलं का भूताला? आता नाही, आजीने नाही बघितलं, माझ्या आजीच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं. मग मैत्रिणीने बघितलं का? म्हणजे नाही, मैत्रिणीचा मावस भाऊ आहे ना, त्याने तिला सांगितलं. मग ते म्हणे, मैत्रिणीच्या मावस भावाने बघितलं का? नाही, त्याचा एक मित्र आहे ना, त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय की त्या भूताला कोणीच पाहिलेलं नव्हतं. मग ती निया होती, ती 12 वर्षाची, सगळ्यात मोठी, ती हुशार होती. ती म्हणजे आपण असं करूया का, आपण याचा शोध घेऊया. हा, मग त्यांच्या ग्रुपचं नाव काय होतं माहितीये का? द विलो वॉचर्स. हा, कारण तिथे ते लेक होतं, त्याचं नाव होतं विलो लेक. हा, आणि त्यांचा जो अड्डा होता तर त्या विलो लेकच्या काठीची बोट होती, तिथे त्यांचा अड्डा होता, तिथे रोज जमायचे. म्हणून त्यांनी स्वतःच्या याचं ग्रुपचं नाव ठेवलं होतं द विलो वॉचर्स. मग ते म्हणे की आपण त्या भूताचा शोध घ्यायला जाऊ. मग त्यांनी काय केलं, त्या बोटीत बसले, आणि ती कशी बोट होती ना, पॅडलिंग बोट होती. तुम्ही पाहिले पॅडलिंग बोट कशी असते? हाताने, पायाने, म्हणजे त्याला ते वल्ह लागत नाही, नुसते असं सायकलिंग करायची. हा, तर अशी सायकलिंग करणारी बोट होती ती. मग ते पॅडल करत 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 दुसऱ्याच्या काठी जाऊन पोचले, आणि मग ते बोट त्यांनी लावली कडेला, आणि ते उतरले. तेवढ्यात त्यांच्यातल्या एकाला पाय दिसले, पायाचे ठसे दिसले, असे गोल गोल असे माणसाच्या पावलाचे ठसे होते उमटलेले. मग त्यांनी टॉर्च टाकला त्याच्यावर, अरे इथनं कोणीतरी चालत गेलंय. मग त्यातला जो हा होता कोणतो व्हिडिओ, काय त्याचं नाव, मी त्याचं नाव सांगितलं, मी विसरले आता काय बरं त्याचं नाव होतं, लिओ. लिओ घाबरला. म्हटला, अरे हे तर भूताचे पाय आहेत. मग माया म्हणजे, रे, भूताचे पाय नसतात, भूताचे पाय उलटे असतात. हे कसं कळलं? तुम्हाला माहिती आहे ना, गोष्टीतल्या भूताचे पाय नेहमी उलटे असतात की नाही. ती म्हणते, अरे भूताचे पाय उलटे असतात. मग ती निया रागवली, ती म्हणजे मुळात भूतच नसतं, आणि भूत असलं तर ते हवेतून चालतं, असे कसे त्याचे पाय उमटतील? हे एका नक्की माणसाचे पाय, आणि ते सुद्धा चांगल्या मोठा पाय असलेल्या माणसाचे पाय आहेत. मग ते म्हणले, आपण या पायाचा मागोवा घेत जाऊ. किर्र अंधार होता बरं का, आकाशात काही चंद्रप्रकाश नाही, काही नाही. मग त्यांनी टॉर्चचा उजेड, मोबाईलचा उजेड टाकत त्या पावलांच्या मागे गेले. मग तिथे गेल्यावर त्यांना एक झोपडी दिसली. मग ते म्हणले, चला आता या झोपडीत काय येते बघावं. म्हणून ते दबकत झोपडीपाशी गेले, तर काय दिसलं त्यांना? एक काळी आकृती त्या झोपडीच्या दारातून बाहेर पडली, आणि सुगंध काळा चेहरा पण झाकलेला, काळे कपडे घातलेले, उंच अशी आकृती काहीतरी हातात बॉक्सेस घेऊन चालत जाताना त्यांना दिसली. आणि तेवढ्यात हा जो झेन होता ना, तो कशाला तरी अडखळून पडला. मग अडखळून पडल्यावर त्यांनी टॉर्चचा प्रकाश टाकून पाहिलं, तर त्याच्यामध्ये एक छोटासा मायक्रोफोन होता. मायक्रोफोन माहिती आहे ना तुम्हाला? हा काय मायक्रोफोन आहे ना, असा मायक्रोफोन होता पडलेला चिखलात. मग त्यांनी तो उचलला. तो म्हणला, अरे हा तर वॉटरप्रूफ मायक्रोफोन आहे, भूतांकडे कसा मायक्रोफोन असेल, हो की नाही, म्हणजे माणूसच असणार हा. मग त्यांनी काय केलं, 2 गट केले बरं का. जे 2 मुलगे होते ना, कोण बरं मुलगे होते? कॅरे. तर झेन आणि लिओ म्हणाले, आम्ही त्या
ती जी आकृती गेली त्याच्या मागेच. आणि मुली कोण होत्या? निया, माया आणि कोण होती रे शेवट तिसरी कोण होती? एभा होती. तर त्या तुम्ही झोपडीच्या आत जाऊन शोध घ्या आणि आम्ही जातो त्या आकृतीच्या मागे. मग या तिघी झोपडीत गेल्या. मग तुला कंटाळा आला का रे बाळा? दमलास का तू? कंटाळा आला तुला? नाही आला? तुला मजा वाटते ना? तर मग त्या झोपडीत गेलो. तर झोपडीमध्ये अंधार होता. मग त्यांनी सगळीकडे प्रकाश टाकला मोबाईलचा. तर तिथे खूप इक्विपमेंट होतं. काय काय ठेवलेलं होतं. बॉक्सेस होत्या, मोठ्या डायऱ्या होत्या, लेजर्स होती, त्याच्यानंतर कॉम्प्युटर होता, खूप काय काय होतं. आता भूत कधी कॉम्प्युटर वापरतं का? नाही. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. आणि तिथे थोडे नकाशे होते बरं का, ब्लू प्रिंट्स. तुम्हाला ब्लू प्रिंट माहिती आहे का? हा, असं डिझाईन असतं, नकाशे असतात, तसे होते. मग त्यांनी घाईघाईने काय केलं, त्यातलं काही साहित्य छोटं होतं ना, ते उचलून आपल्या पिशवीत टाकलं. म्हणजे जे त्यांना बरोबर नेता येण्यासारखं होतं ते त्यांनी घेतलं आणि बाकीच्या गोष्टींचे त्यांनी मोबाईलवर फोटो काढून घेतले. मग इकडे जे दोघं मुलगे होते ते त्या आकृतीच्या मागे गेले होते ना, मग ते एका दगडात लपून बसले आणि त्यांनी बघितलं की ती आकृती काय करते. तर त्यांनी काय केलं, एक स्पीकर काढला, 2 दगडांच्या मध्ये तो स्पीकर ठेवला. मग त्याला बॅटरी जोडली, त्याला लॅपटॉप जोडला आणि मग लॅपटॉपवर असा माऊस फिरवून काहीतरी क्लिक केलं. त्याच्याबरोबर एकदम सबंध त्या टेकडीतनं संगीताचे सूर म्हटले, व्हायोलिनचे. आणि मग त्यांनी व्हायोलिनचे हे वाजवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी रेकॉर्ड लावली होती व्हायोलिनची तिथे. आणि मग ते असं संगीत ऐकू यायला लागलं. आणि मग त्यांनी 10 मिनिटं ते संगीत वाजवलं बरं ना त्या माणसाने. आणि त्याच्यानंतर ते सगळं जमा केलं, परत बॅग भरली, बॉक्स भरली आणि हळूच परत झोपडीकडे यायला लागला तो. मग ह्या मुलांना कळलं की भूतबीत काही नाही आहे, कोणीतरी सावटपणा केलेला आहे. मग आता काय करायचं? आपण जर याला सापडलो आणि ह्याच्याकडे समजा बंदूक वगैरे असली तर हो की नाही, तो मोठा माणूस आहे. म्हणून ह्यांनी काय केलं, गुपचूप अंधारात परत आपल्या बोटीपाशी आले आणि बोट पेडल मारत परत आपल्या घरी आले आणि गुडूप जाऊन झोपले. मग दुसरा दिवस उजाडला. त्यांनी ठरवलं होतं की आता आपण दिवसा उजेड जाऊन तिथे बघायचं. कारण त्या भूताची गंमत अशी होती की ते फक्त मध्यरात्रीच सूर ऐकू यायचे व्हायोलिनचे, दिवसा काही यायचे नाही, कारण भूत काही दिवसा येतच नाहीत ना. मग दुसऱ्या दिवशी परत ते बोटीवर तिकडे गेले आणि मग त्या बोटीतनं उतरल्यावर त्यांना पुन्हा ते पावलाचे ठसे वगैरे दिसले. मग परत ते त्या झोपडीपाशी गेले तर आता लख्ख प्रकाश होता. मग ते प्रकाशात त्यांना सगळ्या गोष्टी नीट दिसल्या बरं का. मग त्यांनी तिथली मोठाली लेजर्स होती ती वाचायला सुरुवात केली. तर त्याच्यात त्यांना काय दिसलं, त्याच्यामध्ये एक कंपनी होती. त्या कंपनीची लेटर हेड्स होती, नाव होतं बरं का. आणि त्याच्यात लिहिलेलं होतं विलो लेक रिसॉर्ट्स कंपनी, विलो लेक रिसॉर्ट्स कंपनी असं लिहिलेलं होतं. आणि खूप नकाशे होते, ब्लू प्रिंट्स होते, कागदपत्र होती, नंतर जमिनीचे नकाशे होते, असं बरंच सामान होतं. आणि मग तिथे त्या माणसाचे कपडे पण टांगून ठेवलेले होते बरं का. म्हणजे त्याचा अंगठा आणि त्याचा तो मास्क आणि सगळं ठेवलेलं होतं तिथे. मग त्यांना काय कळलं माहितीये का, की कुठली तरी कंपनी आहे, त्यांना ह्या टेकडीवरती रिसॉर्ट बांधायचंय. रिसॉर्ट म्हणजे मला हॉटेल, त्यांना हॉटेल बांधायचंय. पण इतकी सुंदर जागा आहे आणि ती सगळी जागा कुणाच्या मालकीची आहे, तर गावातल्या कॉर्पोरेशनच्या मालकीचे. आणि ते कॉर्पोरेशन ती जागा त्यांना स्वस्तात द्यायला तयारच नाहीये. म्हणून त्यांनी काय आयडिया केली होती की तिथे भूत अशी भीती पसरवली होती. त्यामुळे कुणीच ती जागा घ्यायला तयारच नव्हतं. असं जेव्हा होतं तेव्हा त्या जागेची किंमत एकदम कशी होते, खाली पडते. हो की जागेची किंमत कोण घेणार, भूत असलेली जागा. आणि मग त्यांना ती जागा खूप स्वस्तात कॉर्पोरेशनकडनं विकत घ्यायची होती आणि
त्यांना तिथे मोठं हॉटेल बांधायचं होतं. मग ह्या मुलांना हे सगळं कळलं. मग आता ही मुलं परत आली आणि मग ती गावातल्या मेयरकडे गेली आणि ते मेयर जे होते ते खूप चांगले होते. मग त्या मेयरना त्यांनी सगळी प्रूफ दाखवली. त्यांनी फोटो काढून आणले होते, त्यांनी थोडे असे कागदपत्र पळवून आणले होते आणि त्यांनी त्या माणसाचे पण फोटो काढले होते. ते सगळं त्या मेयरना दाखवलं. म्हणजे मेयर म्हटलं अच्छा असं होय, म्हणजे भूतभीत काही नाहीच आहे का तिथे? म्हणजे म्हणले अरे मुलांना तुम्ही किती हुशार आहात आणि तुम्ही किती शूर आहात आणि तुम्ही हे सगळं शोधून काढलं. तेव्हा मोठ्या माणसांना सुद्धा कळलं नाही. पण आता त्या माणसाला पकडायचं कसं? मग ती मुलं म्हणाली की ते आता तुम्ही बघा बाबा, आम्ही काही याच्यात पडणार नाही. मग ते म्हणाले आपण काय करू, आपण पोलिसांना घेऊन तिथे जाऊया, पण तुम्ही आमच्या बरोबर या, कारण आम्हाला मध्यरात्री तुम्ही सगळं त्याचा अड्डा वगैरे दाखवा. मग रात्र झाली. रात्र झाल्यावर पोलिसांची एक टीम आणि पोलिसांच्या बोटीमध्ये ती मुलं सगळी बसली आणि ती त्या ह्याच्यावर गेली, टेकडीच्या इथे गेली. मग ती पोलिसांना घेऊन त्या झोपडीपाशी गेली. मग पोलिसांनी काय केलं, अगदी गपचूप बसले बरं का. आणि मग तो जो माणूस होता ना, त्यांनी तो आला घाईघाईने, त्यांनी ते कपडे घातले, मग ती बॉक्स घेतली, सगळं साहित्य घेतलं आणि मास्क घातला आणि मग तो हळूहळू निघाला आपला स्पीकर घेऊन त्या खडकापाशी जाऊन स्पीकर लावायला. आणि मग त्यांनी पुन्हा कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर व्हायोलिन सुरू केलं आणि मागून 2 पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलं. पोलिसांनी असं का केलं सांगा बरं? आधीच का मी त्याला पकडलं? आधीच नाही, पोलीस घाबरले नव्हते. चोराला रंगे हात पकडायचं असतं. रंगे हात पकडणं म्हणजे नाही, इन द ऍक्ट ऑफ स्टीलिंग, इन द ऍक्ट ऑफ डुईंग अ बॅड थिंग. म्हणजे आता समजा तू घरी लाडू चोरून खात असतो, हा समजा, तर आई विचारते अगं या डब्यामध्ये मी 20 लाडू ठेवले होते, आता 18च लाडू आहेत, तू 2 लाडू खाल्ले का? तुम्ही चैनी नाही खाल्ले, अजिबात नाही खाल्ले. मग आई काय करते, हळूच लक्ष ठेवते. मग तिला दिसतं की तू चोरून स्वयंपाकघरात चालली, लाडूचा डबा काढला, 2 लाडू बाहेर काढले आणि जे तोंडात खाणार तेवढ्या आई म्हणते बघ तूच लाडू खातेस. म्हणजे त्याला काय म्हणतात, रंगे हात पकडलं. तर तसं त्या पोलिसांनी काय केलं, त्याला ते व्हायोलिन रेकॉर्डिंग लावल्यावर त्यांनी त्याला पकडलं. आणि मग तो असं घाबरला, तो एकदम. म्हणले काय रे तुझे ते काय उद्योग चालले? तर कुठे काय, मी कुठे काय केलं? मग त्यांनी त्याचा बुरखा फाडला. तर तो गावातला एक प्रतिष्ठित माणूस होता आणि प्रतिष्ठित मोठा माणूस होता, चांगला श्रीमंत माणूस होता गावातला तो. मग पोलीस म्हणले साहेब तुम्ही? तर मग तो मानखाली घालून उभा राहिला. मग तुम्ही का असं केलं? मग तो काही बोलायला आधी तयार नाही. मग त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याला ते पोलीस चौकीत घेऊन गेले. मग पोलीस चौकीत त्याची चौकशी केली. मग तेव्हा त्यांनी कबूल केलं की ती जी कंपनी आहे ना, तर ती माझ्या जावयाच्या मालकीची आहे आणि त्यांना इथे हॉटेल उघडायचं आहे आणि मग आम्हाला ती जमीन स्वस्तात पाहिजे होती. मग माझा जावई मला म्हणाला की अहो त्या जमिनीची किंमत खूप जास्त आहे, मग ती जमिनीची किंमत खाली आणण्यासाठी आपण काय करायचं? मग आम्ही दोघांनी मिळून ही आयडिया केली की आपण तिथे भूत आहे असं पसरवलं की त्या जमिनीची किंमत आपोआप खाली येईल, कारण ती कुणीच घ्यायला तयार होणार नाही. म्हणून मी असं केलं. पण साहेब मला तुरुंगात टाकू नका. मग ते मेयर म्हणाले असं नाही, तू चुकीचं वागलेलं आहेस, तू गावातल्या लोकांना फसवलंय, तुला शिक्षा तर भोगावीच लागणार, तुझ्यावर खटला तर होणारच. मग त्याच्यावर खटला झाला, मग त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली. पण मग तो तुरुंगात गेल्यावर तो चांगला वागला. मग त्यांनी वाईट वागणं सोडून दिलं आणि मग 6 महिन्यानंतर त्या जेलरनी सांगितलं की हा जरी गुन्हा करून तुरुंगात आलेला असला तरी हा आता चांगला झालाय, सुधारलाय,
म्हणून 6 महिन्यानंतर याची शिक्षा राहिलेली आपण रद्द करूया. आणि मग तो बाहेर आला. मग तो बाहेर आला, त्याला इतका पश्चाताप झाला की त्यांनी त्या ठिकाणी एक छान लहान मुलांची खेळण्याची पार्क बांधली तिथे त्या जागेवर. जिथे ते विलो लेकच्या पलीकडे टेकडीवर त्यांनी सुंदर असं पार्क बांधलं आणि लहान मुलांच्या खेळण्याची तिथे सोय केली. आणि त्यांना 10 बोटी डोनेट केल्या कॉर्पोरेशनला. आणि मग त्या बोटीत बसून गावातल्या लोकांना फुकट पैसे न देता त्या पार्ककडे जाता यायचं आपल्या मुलांना घेऊन. आणि मग सुट्टीच्या दिवशी ती मुलं त्या पार्कमध्ये खेळायला जायची. म्हणून तो सुधारला आणि मग तो नंतर चांगलं वागायला लागला. आता या गोष्टीवरनं आपल्याला काय काय कळलं ते मला तुम्ही सांगायचं. पहिलं सांगा मला की भूत असतं नाही. मग भारतात नसतं, आपल्याला माहिती, पुण्यात तर नसतं. पण इंग्लंडमध्ये असतात भूत नाही. अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानमध्ये असतात नाही. पाकिस्तानमध्ये भूत नसते. पाकिस्तानमध्ये दुष्ट माणसं राहतात, भूत नाही. आणि ते सगळी नसतात दुष्ट. काही माणसं दुष्ट असतात. तर अशा रीतीने भूतबीत काही नसतं. म्हणजे आपल्याला जर उद्या तुमच्या मित्रांनी सांगितलं इथे भूत आहे तिथे भूत आहे, अजिबात घाबरायचं नाही. अंधाराच्याकडे भूत आहे नाही, अंधारात सुद्धा भूत नसतं. पण अंधारात पाल असू शकते, झुरळ असू शकतं आणि उंदीर असू शकतं, पण भूत नसतं. ओके. दुसरी गोष्ट तुम्हाला काय तू सांग. तुम्हाला या गोष्टीतलं काय आवडलं? हा सांग ना, तू सांग ना. तू सांग. आपण शूर असलो पाहिजे. करेक्ट. आपण शूर असलो पाहिजे. आणि अफवांवर विश्वास कधी ठेवायचा नाही. अफवा जरी मोठ्या माणसांनी पसरवल्या तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत आपण एखादी गोष्ट डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत. दुसरं म्हणजे आपण शूर असलं पाहिजे. आणि एकट्याने नाही जायचं. ती 5 जण म्हणून गेली की नाही, तसं जायचं. आणि त्यांना जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांनी काय केलं, ते मोठ्या माणसांकडे गेले, हो की नाही. मेयरकडे गेले, पोलिसांकडे गेले, हो की नाही. म्हणजे त्यांनी स्वतः काही त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी काय केलं, शहाण्या मुलासारखी माहिती गोळा केली आणि मग लपत छपत येऊन ते पोलिसांकडे आणि मेयरकडे गेले. म्हणजे ते स्वतःच जर ते चोराला पकडायला गेले असते त्यांनी त्यांना मारलं असतं की नाही. म्हणून त्यांनी एक गोष्ट मात्र चुकीची केली या मुलांनी. ती काय केली तेवढं मला सांगायचं. करेक्ट. त्यांनी आपल्या आईला सांगितलं की मी अमक्याकडे राहायला जाते, तमक्याकडे राहायला जाते. ते मात्र त्यांनी बरोबर. म्हणून मग त्यांच्या आई बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला पुढे काही करायचं असलं तरी तुम्ही आम्हाला सांगून जा. आणि तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तिथे दिवसा उजेडी जा. 7 वाजल्यानंतर एकटं कुठे भटकायचं नाही. मग त्यांच्या आई बाबांनी त्यांना सांगितलं आणि मेयरने पण सांगितलं की समजा त्या माणसाकडे पिस्तूल असतं, त्यांनी तुम्हाला काही केलं असतं, समजा तुमची बोटच मोडली असती, तुम्हाला परतच येता आलं नसतं, तुम्ही काय केलं असतं. म्हणून तुम्ही जरी शहाण्या मुलासारखे वागलात तरी इथून पुढे लक्षात ठेवा, आई बाबांना सांगितल्याशिवाय किंवा खोटं बोलून घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि 7 वाजायच्या आपापल्या घरी परत यायचं. रात्री बेरात्री कुठे भटकायला जायचं नाही. पण मला गोष्ट आवडली का सगळ्यांना? आता आपण थांबूया. मग मला आता तू काय सांगतो सांग बरं. गोष्ट सांगतो. तू गोष्ट नको सांगू, त्याच्यापेक्षा मला तुझं नाव सांग बरं. मला ऐकून आलं. बरं. शौर्य सागर गवळी. तू शौर्य आहे तुझं नाव? अरे वा. मग तुला किती लेट असशील. मग तुझा ग्रुप आहे का ना असं 4-5 मित्र मैत्रिणींचा? तुमचा आहे कोणाचा असा ग्रुप? हो. मला तुझ्या ग्रुप मधल्या लोकांची नावं सांग, मुलांची. नाही तू नाव सांग मला. कोण कोण आहे तुझ्याकडे? तुझं नाव काय?
समृद्धी सायली आगाशे. समृद्धी. आणि फर्स्ट नेम सांगा. समृद्धी. हा, आणि अजून कोण कोण आहे तुझ्या ग्रुपमध्ये? अन्वी, सान्वी, आहन, आयुष, राजवर्धन, विवान, समीक्षा, इरा, रिधिमा. अरे बाप रे, इतका मोठा ग्रुप आहे. आणि मग लीडर कोण आहे तुमच्या ग्रुप मध्ये? तूच आहेस का? अरे वा. मग तुम्ही ग्रुप मध्ये काय काय करता? अभ्यास. अभ्यास? खेळतो. खेळतो. काय खेळता? खो खो. खो. आणि बर्थडेला जाता का एकमेकांच्या? हो. अरे वा, मस्त. बस. अजून कोणाचे ग्रुप आहेत? तुझं पण आहे? हा. तू सांग, तुझं आधी नाव सांग. फर्स्ट नेम सांगतो. उभा का? मुद्रा. नाही थांब, त्याची टर्न आहे ना आता. हा. स्वर्धन. हा? स्वर्धन. ओके. आणि तुझ्या ग्रुप मध्ये कोण कोण आहे सांग बरं. नयन, माझे 2 भाऊ, हा. त्यांची नावं काय? श्रेयांश आणि शिवांश. ओके. आणि जोएल, हा. श्रेयस, ओके. वीर, हम्म. तनेश ओके. आणि आणि मग तुम्ही काय काय करता? खेळतो. नुसतं खेळता? काय खेळता? सगळं. सगळं. बाहेरचे खेळ खेळता का आतले? बाहेर. बाहेर. कोणाच्या घरी जमता खेळायला? तुमच्या सोसायटीत खेळता? सोसायटी नाहीये. मग सगळे बिल्डिंग मध्ये राहतो. एक हॉस्पिटल आहे तिथे हा. खेळतो. तिथे खेळता? आणि मग काय डॉक्टर खेळता तुम्ही? नाही. नाही, मग काय खेळता? क्रिकेट, फुटबॉल. व्हेरी गुड. आणि मग मला एक सांगा, तुमच्यापैकी पुस्तकं कोण कोण वाचतं? एवढी लोक पुस्तकं वाचतात आपले पण. व्हेरी गुड. आणि कुठल्या भाषेत वाचता? इंग्लिश का मराठी? इंग्लिश. अरे वा. मराठी आणि हिंदी. मग माझी पुस्तकं कोणी वाचली मराठी का? आणि इंग्लिश. मी लिहिलेली पुस्तकं कोणी वाचली का? तुम्ही सांगा, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी वाचल्या? हो. वाचले. आणि सुकेशिनी वाचलंय? नाही. अजून काय बरं? हरवलेल्या मंदिराचे रहस्य वाचलंय? वाचलंय. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती आहे पुस्तकं मूळ कोणी लिहिलेत काय? सुधा मूर्तींनी. आणि मग ती मराठीत कोणी आणली? मी आणली. मग तुम्हाला मराठीतून वाचायला आवडतं का इंग्लिश मधून? व्हेरी गुड. कुठल्याही भाषेत वाचलं तरी मजा येते आपल्याला. कुठल्याही भाषेत वाचा. आता इथे जर थोडे पालक आहेत त्यांच्याशी पण मी थोडं बोलणार आहे. मला तुमच्याकडनं पालकांनीच उत्तर द्या, मुलांनी नाही मध्ये बोलायचं. तुम्ही मला असं सांगा की आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे आपण म्हणजे आता तुम्ही तर माझ्याहून खूप लहान आहात, पण तुम्ही जेव्हा लहान होता तर तेव्हा एवढं वाहिन्या टीव्हीचं आक्रमण झालेलं नव्हतं किंवा इंटरनेटचं, युट्यूबचं. तर तुम्हाला असं वाटतं का की वाचनाची आवड मुलांची थोडी कमी झाली आता? तुम्हाला वाटतं असं? मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय करता? म्हणजे वाचनाची आवड? आमच्या घरी टीव्ही नाहीये. ओके. म्हणजे आम्ही घेतला नाहीये. मोबाईल देत नाही मुलांना. ओके. आणि पुस्तकं भरपूर, म्हणजे आता या शेल्फ मधलं मला वाटतं फक्त खालच्या शेल्फ मधली 3 पुस्तकं नाहीयेत आमच्याकडे आणि वरची 2 बाकी आहेत ऑलमोस्ट. ओके. म्हणजे पुस्तकच देतो. त्याची आता बरीच पुस्तकं वाचून झालेली आहेत. ती वाचायला शिकली आहे. व्हेरी गुड. ग्रेट ग्रेट. आता माझ्या मुलीला आता मी बोलत असताना तू बोलायचं नाही. अजिबात नाही बोलायचं. तर मी आता तुमच्या आयांशी बोलणार आहे. तर मी माझ्या मुलीला खूपच मोठी, म्हणजे आता एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, खूपच मोठी, म्हणजे माझी नातवंड पण एवढी आहेत. तर मी तुम्हाला एक सांगते की मी काय करायची. माझ्या मुली लहान असताना पण केबल टीव्हीचं आक्रमण आपल्या इथे झालेलं होतं. 24 तास टीव्ही असायचा. इंटरनेट नव्हतं पण टीव्ही एकूण एकच ना, म्हणजे व्हिडिओ असायचा, टीव्ही असायचा. मग अशा वेळेला मुलांना वाचनाची आवड लावायला काय करायचं, तर मी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे अगदी मूल आपलं लहान, म्हणजे अगदी हे छोटं बाळ फिरतंय ना त्याच्या पलीकडे, तेवढं लहान. ऍक्च्युली मूल जन्माला आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून, जे मूल घरी आणतो ना आपण बाळ, तेव्हापासून पण सुरुवात केलेली चालते. स्टार्ट रिडिंग बेड टाइम स्टोरी टू द चाइल्ड. हा, तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या इथे आपण गर्भसंस्कार पण करतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मूल गर्भावस्थेत असताना त्यांच्याशी संस्कार त्यांच्यावर करू शकतो. तर बेड टाइम स्टोरी त्यांना तुम्ही कुठल्याही भाषेत, हे बाळा
कुठल्याही भाषेत, पण शक्यतो मातृभाषेत. शक्यतो मातृभाषेमध्ये वाचा, पण नाहीतर तुम्ही कम्फर्टेबल त्या भाषेत असाल त्या भाषेत तुम्ही बेड टाईम स्टोरी वाचायची. याने काय होतं की त्याचे उच्चार आणि आवाज असतात की नाही, तर त्याच्याशी फॅमिलिअरिटी होते, मुलांना ओळख होते आणि त्यातून मुलं भाषा शिकतात. आणि खूप लहान वयात ज्या मुलांचे आई वडील बेड टाईम स्टोरी वाचतात ती मुलं खूप लवकर बोलायला लागतात. आणि जशी भाषा लवकर अवगत होते ना मुलांना, तशी त्यांची विचार करण्याची त्यांना सवय लागते. कारण तुम्हाला माहिती आहे, आपण विचार भाषेतूनच करतो ना, भाषा आणि चित्ररूप यातूनच आपण विचार करतो. आपल्याला भाषा येत नसते, आपण विचारच करू शकलो नसतो ना. तर म्हणून मुलांची विचार करण्याची कुवत लवकर डेव्हलप होते. हे एक म्हणून बेड टाईम स्टोरी वाचायची. माझ्या मुली जशा मोठ्या झाल्या, जसं त्यांना लिहिता आणि वाचता यायला लागलं आपलं तसं मी काय करायची, बेड टाईम स्टोरी अर्धी वाचायची आणि मग क्लायमॅक्स आला की थांबायचं. मग त्या म्हणायच्या, आई पुढे काय झालं, पुढे काय झालं. मग म्हणायचं, ते नाही मी सांगणार, ते तुम्ही वाचायचं आणि ते उद्या वाचायचं. कारण आता तर रात्र झाली, आता झोपायचं आणि मग उद्या वाचायचं. मग त्या मुलांना असं व्हायचं, कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा आपण ती उरलेली स्टोरी वाचतो आणि त्यांची उत्सुकता चालवते. म्हणून पूर्ण स्टोरी कधीही मुलांना सांगायची नाही, उरलेली स्टोरी त्यांना वाचायला लावायची, की वाचनाची आवड वाढते. आता मला तुम्ही असं सांगा की तुम्ही ही पुस्तकं विकत घेऊन दिलेत ना मुलांना, विकत घेऊन, बरोबर आहे, विकत घेऊन. सुरुवातीला म्हणजे चित्र पहिल्यांदा बरोबर, चित्रांची आणलेली पहिली माधुरी पुरंदरेंचे चित्र वाचत आणि मग ते बघून मग आधी आम्ही वाचून दाखवायचो, म्हणायचो पुढे गठ्ठा ठेवायचो, तू तुझं. आता एक काम करायचं की त्यांच्या मित्रांचा ग्रुप तयार करायचा आणि सगळ्यांनी वेगवेगळी पुस्तकं विकत घ्यायची. म्हणजे तुम्ही 10 घेतली तर दुसऱ्यांनी 10 घ्यायची आणि मग सर्क्युलेट करायची. आणि आम्ही वेगवेगळे आमचे ग्रुप आहेत, बरोबर, 8-10 जणांचे, बरोबर, तसंच करतो. आणि दर महिन्याला पुस्तकांचं सेशन असतं, मुलं पुस्तकांबद्दल बोलतात. परफेक्ट, फारच छान. दुसरं म्हणजे नवीन पुस्तक आणल्यावर कव्हर घातल्याशिवाय द्यायचं नाही. आणि मुलं जरा मोठी झाली की कव्हर त्यांना घालायला लावायचं. आणि जर असं वाटलं की बाबा ते सौंदर्य टिकायला हवं कव्हराचं, तर आपण प्लास्टिकचं पारदर्शक, हा, पण ते विकतचं नाही, आपण ते घरी करायचं. रीळ आणून त्याला कव्हर घालायची आणि त्या मुलाचं त्याच्यावर नाव लिहायचं, मुलाचं नाव लिहायचं, म्हणजे त्याला ती ओनरशिप मिळते की आपलं पुस्तक आहे. आणि मग त्याला सांगायचं की हे पुस्तक खराब करायचं नाही, याची पानं खराब करायची. आणि मग ही तुमची पुस्तक विषय त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी असं बक्षीस ठेवा की बाबा सगळ्यात चांगलं कोणी पुस्तक टिकवलंय घाण न करता, मग त्याला एक खाऊ मिळेल किंवा त्याला कौतुक होईल त्याचं. आणि ऍक्च्युली काय माहितीये का, आता मी माझी मुलं नातवंड अमेरिकेत आहेत, तर त्यांच्या इथे बक्षीस म्हणून दरवेळी खाऊ पिऊ देतात असं नाही बरं का. असे स्टिकर आणून ठेवतात, गोल्ड स्टार, सिल्वर स्टार. आणि मुलांनी असं काही चांगली ऍक्टिव्हिटी केली की त्यांना स्टार द्यायचा आणि तो इथे स्टिकर लावायचा. मग ते दिवसभर ती मुलं अशी अभिमानाने फिरत असतात की मला 5 स्टार मिळाले, असं की हे पुस्तक तू न अडखळता आपलं पण वाचलंस. आणि मग हळूहळू पुढे बेड टाईम स्टोरीमध्ये त्यांना ते वाचून दाखवायला लावायचं. आणि मेक इट अ फॅमिली इव्हेंट. म्हणजे जे बेड टाईम असतो ना, तर बाबा मोबाईलवर टाइमपास करत किंवा बातम्या बघत बसले आणि आई मुलांना झोपवते असं करायचं नाहीये. बेड टाईम स्टोरी आई आणि बाबा हे त्या मुलांबरोबर निदान 15 मिनिटं तरी पाहिजे. हा, नाही तर वाटून घ्या काम. एक दिवस आईनी स्टोरी वाचायची, एक दिवस बाबांनी. आणि मेक इट अ फॅमिली सेलिब्रेशन. म्हणजे त्याच्यात असं ठराविक गोष्टी करायच्या आणि त्या रोज करायच्या, रुटीन करायचं. एक म्हणजे जेवण झाल्यावर आपण काय करतो, ब्रश टीथ झाल्यावर काय करतो, कपडे बदलायचे, कपडे बदलल्यावर काय करतो, गाद्या घालायच्या. गाद्या आपण नाही घालायच्या मुलांच्या, त्यांना घालायला लावायचं बेडशीट. आपण तिथे उभं राहायचं, त्यांना बेडशीट घालायला लावायचे, त्यांना पांघरून, त्यांना एखादा अटॅचमेंट टॉय द्यायचं. झोपताना त्यांना एकटं वाटून नये म्हणून काहीतरी टॉय द्यायचं बरोबर, किंवा एखादं पांघरून काहीतरी त्यांचं असतं अटॅचमेंट, ते द्यायचं त्यांनी. आणि मग बेड टाईम स्टोरी आईने वाचायची किंवा बाबांनी वाचायची.
आणि वाचणारं मूल असेल तर मग आपण ऐकायची आणि मग सगळं झालं की एकमेकांना मिठी मारायची, हग करायचं आणि एखादं काहीतरी वाक्य म्हणायचं जे तुमच्या फॅमिलीचं चौघांचंच तुमचं असणार. कळलं का तुम्हाला? मेक इट अ फॅमिली इव्हेंट. आणि त्याचा त्या मुलांना असं वाटलं पाहिजे अभिमान की आम्ही असं करतो आमच्या घरी आणि ते आमचं चौघांचंच आहे बरं का. तर त्याच्यामुळे खूप बॉन्डिंग होतं मुलांचं आई बाबांचं. आणि जेवतानाच सुद्धा मी तुम्हाला सांगते की जेवायला नेहमी एकत्र बसायचं. निदान एक जेवण रात्रीचं असं कधी करू नका की मुलांना आधी भरवून टाकलंय मग आपण बसतो. जर बाबा घरी वेळेत येत असतील, त्यांची आता शिफ्ट ड्युटी वगैरे असली तर मग आपण ते करू शकत नाही. पण जर तुम्ही सगळे वेळेत असाल तर मुलांना आधी जेवायला घालू नका. मुलांना आपल्याच आपण जेवढं ताट असतं ना तेवढंच मोठं ताट मुलांना दिलं तर त्यांना खूप आनंद होतो. नंतर दुसरी गोष्ट, मुलांना भरवू नका. कितीही लहान मुलं असलं तरी त्यांना आधी भरवायचं नाही. आधी एकत्र जेवायचं, सगळ्यांनी जेवायचं. मग जर असं वाटलं की बाबा ह्याच्या पोटात पुरेसं गेलं नाहीये नंतर भरवा त्याला, पण आधीच भरवायला सुरुवात करू नका. आणि त्याला तुम्ही सांगा की तू जर आज आपल्या हाताने जेवलास तरच तुला बेड टाइम स्टोरी मिळणार, नाहीतर नाही मिळणार. की मग ते मूल सकाळच्या हाताने जेवतो. पाहिजे तर घास करून द्या छोटे छोटे त्याला. पण आणि अशा ट्रिक्स वापरा की आता फळं खायला द्यायची तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून फर्क द्या हातात त्याच्या, किंवा आंबा खायला असं खायला लावा त्याला. म्हणजे इन्स्टेड ऑफ त्याला तुकडे करून देण्यापेक्षा त्याला काही मोटर मुवमेंट्स आणि ह्या सगळ्या ॲबिलिटीज त्यांच्या वाढतात ना. तर त्या अशा नवीन नवीन गोष्टी करा. सुट्टीत मुलांना कुकिंगला बरोबर घ्या तुमच्या. बेकिंग एकत्र करा, कुकिंग एकत्र करा, कोशिंबरी करा. म्हणजे ज्या गोष्टी फ्रूट सॅलड करा की ज्या गोष्टी मुलं इझिली करू शकतात त्या करा आणि त्यांचं क्रेडिट द्या. आता आपण थांबूया. मी तुम्हाला मुलांना एक छोटीशी रेसिपी सांगणार जी तुम्ही घरी गेल्यावर करायची बरं का. लहान मुलांचे दहीवडे. लहान मुलांचे दहीवडे काय करायचं, आईला सांगायचं की मोठ्या पातेल्यात दही विरज. मग दही आईने विरजलं ना की रवी घ्यायची, दही घुसळायचं. मग त्याच्यामध्ये आईला विचारून मीठ आणि साखर घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची चिरून आवडत असली तर, नाही तर नाही घालायची. थोडा चाट मसाला घालायचा बरं का, तिखट नाही घालायचं. थोडी जिऱ्याची पूड घालायची आणि मग आपलं बटर असतं ना, बटर गोल बटर नाही का बेकरीत जिरा बटर, ते त्याच्यात घालायचं आणि ते बुडवून ठेवायचं त्याच्यामध्ये की थोड्या वेळाने ते छान छान लुसलुशीत मग होतं की झाले दहीवडे तयार, हो की नाही. आणि दुसरा पदार्थ म्हणजे दही इडली. आपण दही इडली पण करू शकतो. आईला इडली करायला लावायची आणि मग दही आपण तयार करायचं आणि मग पानामध्ये इडली घ्यायची, त्याच्यावर तयार केलेलं दही घालायचं, मग त्याच्यावर जिऱ्याची पूड, चाट मसाला असं घालायचं, कोथिंबीर घालायची आणि मग ती डिश बाबांना नेऊन द्यायची. करणार ना? दोन रेसिपी करणार ना? माझ्या मुलीला लहानपणी काय करायची माहिती का, माझ्याकडूनच सगळी भेळेची तयारी करून घ्यायची बरं का. आणि मग कारण त्यांना चिरता वगैरे यायचं नाही ना, म्हणून मग कांदा आणि कोथिंबीर मी त्यांना चिरून द्यायची आणि चिंच भिजत घालून द्यायची. मग त्या चिंचेचं पाणी आपलं आपण करायचं. मी शिकवलं होतं चाळणीवर घालून चिंचोके काढायचे कोण आणि त्याच्यामध्ये काय उकळायचं वगैरे नाही, ते कच्चंच चिंचेचं पाणी आम्ही करायचं आणि मग ते भेळेचे स्टॉल टाकायचे आणि मग ती भेळ कालवायची आणि मग ती आम्हालाच विकायची आणि मग त्याचे पैसे जमा झाले की ते मात्र डोनेट करायचे. आणि आमच्या इथे खूप मुलं होती ना, म्हणजे नातेवाईकांची 10-12 मुलं होती, तर सगळे म्हणून स्टॉल लावायचे आणि मग सगळे आमच्याकडनं वाटेच्या किमतीला ती भेळ आम्हाला विकायचे आणि मग त्याच्यानंतर ते डोनेट करायचे. आम्हीच जाऊन त्यांना घेऊन जायचो ते डोनेट करायला पैसे. त्यांना मजा येते असं करायला. आणि मुलांना लायब्ररी लावून द्या, पुस्तकांची आवड लावून द्या. आणि बस आता झाल्या. तुम्हाला पालकांना जर मला काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मला पण थांबूया इथेच. पालकांना काही कुठल्याही विषयावर प्रश्न असले तरी विचारा.
का सेशन आमचा? मुलांना स्टोरी आवडली का? व्हेरी गुड, थँक्यू. आणि तू नाही का मला थँक्यू म्हणणार मग? हो का नाही? मी आले ना तुम्हाला स्टोरी सांगायला. थँक्यू.